प्रेमाचा अर्थ हा असतो की मी कितीही दुःखात असलो पण मी ज्याला प्रेम करतो त्याला कधी माझे दुःख दिसू देणार नाही, हा प्रेमाचा अर्थ असतो. आई किती दुःखात असते पण ती मुलांना जाणीव होऊ देत नाही की मी दुःखात आहे म्हणून. आसक्तीला तुम्ही प्रेम समजता. प्रेम म्हणजे प्राप्ती नाही, प्रेम म्हणजे समर्पण. पण तुम्हाला वाटतं वस्तू आपल्याला भेटणं म्हणजे प्रेम, विषय आपल्याला भेटणं म्हणजे प्रेम. प्रेम हे नाही. प्रेमाचा अर्थ आहे समर्पण, शुद्ध समर्पण. हे महादेव, तुझ्याकडून मला काहीच नको, कारण तू मला एवढा बनवून दिला, अजून काय पाहिजे. कारण लोभी के आगे दानी भी कम पड़ जाता है. जर एखादा लोभी असला तर तुम्ही किती दान कराल त्याला. लोभी जवळ दानी भी कम पडून जातो. म्हणून तुम्ही सारखे मागू नका. फक्त तुमचे कर्तव्य आहे की हे महादेव, तू माझा आहे, मी तुझा आहे. मुलाला जसं छातीला लावणं माझे कर्तव्य आहे की हे महादेव, तुझ्या रस्त्यावर चालणं माझे कर्तव्य आहे. त्या सत्याच्या प्रति प्रेम निर्माण व्हावं, त्या सुचितेच्या प्रति प्रेम निर्माण व्हावं, आनंद ऑटोमॅटिक येईल. म्हणून प्रेम निर्माण करायचे असेल तर पहिले प्रीती आणावी लागते. राधा प्रीती आहे, कृष्ण प्रेम आहे. म्हणून कृष्णाच्या आधी 60 वर्ष आधी आली. धर्माच्या मार्गस्थ चालण्याचे काम जेवढं सोपं आहे तेवढं दुसरं काम सोपं कोणतंच नाही. तुम्हाला दुसरं काम करण्यासाठी तरी पुस्तकं शिकावे लागतील, अभ्यास शिकावा लागेल, वाचन शिकावं लागेल, गायन शिकावं लागेल. सत्य जगण्यासाठी काही शिकायचीच गरज नसते. हो, आणि जे शाश्वत असतं ते देवाने फुकट दिलेलं असतं.